नमस्कार मित्रांनो, आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा 23वा भाग बघणार आहोत। अहो मिस्टर मल्हार, अजून आपल्या प्रेमाला सुरुवात पण नाही झाली आणि एवढ्या अपेक्षा आहेत तुमच्या माझ्याकडून। तुम्ही तर अपेक्षांची यादीच वाचलात हो, असं कसं करू शकता तुम्ही? शीतल म्हणाली, सॉरी अगं, पण मी या सगळ्यातूनही तुझ्यासाठी नक्की वेळ काढेन। नको तू काळजी करू, सॉरी, असं मी पहिल्याच दिवशी तुझ्यावर अपेक्षांचं ओझं नको टाकायला होतं। मल्हार म्हणाला, हो का? आता हेही तुम्हीच ठरवणार का? अहो मल्हार शिंदे, नका एवढा विचार करू, आणि मी नाही समजून घेणार तुम्हाला तर कोण घेणार? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? शीतल म्हणाली, तुझ्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे, म्हणून तर आज तू माझ्या आयुष्यात आहेस। तुझ्यातला वेगळेपणा मला नेहमीच जाणवत आला, म्हणूनच तर आज पुन्हा एकदा तुझ्यासमोर सगळं मन मोकळं केले। मल्हार शीतलला म्हणाला, आता कसलंच टेन्शन घेऊ नका, झोपा आता निवांत। पहिलाच खूप उशीर झालाय आणि सकाळी ऑफिसला सुद्धा लवकर जायचं असेल ना। गुड नाईट, झोपा आता, बाय, शीतल म्हणाली। मल्हारही शीतलला गुड नाईट म्हणतो आणि दोघे पण झोपतात। सकाळी मल्हार शीतलच्या जवळ येऊन तिच्या कानात राणी सरकार उठा आता लवकर असं म्हणत तिच्या चेहऱ्यावर हात फिरवतो। मल्हार तिच्या एकदम जवळ जाणार तेवढ्यात शीतल एकदम मी उठते म्हणत उठली आणि आजूबाजूला बघू लागली। मल्हारला शोधू लागली। तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे सगळं काही स्वप्न होतं। आई शपथ, मल्हार एवढ्या जवळ होते माझ्या, असं म्हणत शीतल एकदम लाजली। तेवढ्यात तिच्या मोबाईलवर SMS आला, मल्हारचाच होता। शीतलने मल्हारचा SMS ओपन केला। काय माझी परी, मला एवढ्या जवळ बघून लाजलीस ना? मल्हारचा SMS बघून शीतल एकदम गोंधळून गेली आणि इकडे तिकडे बघू लागली। हे इकडे आजूबाजूला तर नाहीत ना? पुन्हा एकदा दुसरा SMS आला। शीतलने SMS ओपन केला। खूप सुंदर शायरी होती। सूरज की पहली किरण तेरे नाम हो, हर सुबह तेरा दिन खास हो, मुस्कान से खिले तेरा प्यारा चेहरा, तू मेरी जिंदगी का सबसे खूबसूरत एहसास हो, जाग जा मेरी जान, गुड मॉर्निंग। एवढी सुंदर शायरी ऐकून शीतल खूपच खुश झाली आणि आनंदाने गुणगुणत आवरायला गेली। शीतल आज नेहमीपेक्षा खूपच सुंदर तयार झाली, छान दिसत होती। सगळ्यांनाच शीतल तर एका नव्या ढंगात, एका नव्या रंगात बघायला मिळणार होती। शीतल आवरून बाहेर आली। शीतलला बघून श्रेयश लगेच म्हणाला, अरे वा ताई, आज किती छान दिसतेस ग, मेकअप केलास काय? श्रेयश म्हणाला, का रे, मी चांगली नाही दिसत का? शीतल म्हणाली। श्रेयश शीतलच्या अगदी जवळ गेला आणि तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला की आज तू नेहमीपेक्षा खूप छान दिसतेस ना, म्हणून म्हणालो। हे ऐकून मी मेकअप नाही करत, कळालं का, म्हणत शीतल ऑफिसला जाण्यासाठी पायात सँडल घालत होती। पण ताई मला सांग ना, आज तू कशी काय एवढी सुंदर दिसतेस? श्रेयश म्हणाला, तुला काय करायचं आहे, गप बसतो का आता, नाहीतर देईन एक थापड, म्हणत आई जाते ग मी आता, म्हणत शीतल ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडली। बाहेर पल्लवी शीतलचीच वाट बघत होती। शीतल पल्लवी जवळ आली। अरे वा शीतल, आज काय भारी दिसतेस ग, काय आज माझ्या चिचूंना एका नजरेत घायाळ करायचा विचार आहे वाटतं तुला? पल्लवी म्हणाली। तसं शीतलने तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि स्कूटीवर बसली। चल, काही असतं तुझं, काय पण बोलतेस, शीतल म्हणाली। अगं खरंच आज तू एवढी सुंदर दिसतेस ना की सर बघ तुला बघूनच घायाळ होणार आहे, पल्लवी शीतलला म्हणाली। आता चल लवकर, उशीर झाला तर आपण घायाळ हो त्यांच्या ठोमण्याने, चला आता, शीतल पल्लवीला म्हणाली। खरंच सर तुला वेळ झाला म्हणून ठोमणे मारतील? आधीची गोष्ट वेगळी होती ग, पल्लवी म्हणाली। गप्पा मारता मारता दोघी पण केव्हा ऑफिस जवळ पोहोचल्या दोघींना पण समजलं नाही।
दोघी पण स्कूटी पार्क करून ऑफिसमध्ये गेल्या. दोघी ऑफिसमध्ये आल्या. मल्हार केबिनच्या बाहेर अभिजित बरोबर नवीन प्रोजेक्टविषयी डिस्कस करत होता. त्याची नजर शीतलकडे गेली. शीतलला बघताच मल्हार जागच्या जागीच स्टॉप झाला. मल्हार एकटक शीतलकडेच बघत राहिला. पिंक कलरचा अंब्रेला घातलेला, सेट केलेले मोकळे केस सोडलेले होते. ओठांवर हलकीशी पिंक शेडची लिपस्टिक लावली होती. डोळ्यात हलकीशी काजळाची लकीर ओढली होती. कानात नाजूक डायमंड कलरचे झुमके घातले होते. शीतलचं सौंदर्य बघून मल्हारचं तोंड उघडच राहिलं. अभिजित मल्हारला कितीतरी वेळा आवाज येतो, पण मल्हारचं जरा सुद्धा लक्ष नव्हतं. शेवटी अभिजितने मल्हारला हलवलं. तसा मल्हार भानावर आला. हा बोल, काय म्हणालास? मल्हार म्हणाला खरा, पण त्याचं संपूर्ण लक्ष शीतलकडेच होतं. पल्लवी शीतलच्या खांद्याला खांदा मारून आपल्या डेस्कवर बसायला निघून गेली. शीतलला एकदम लाजल्यासारखं झालं. खाली मान करून गालातल्या गालात शीतल हसायला लागली. मल्हार पण गालातल्या गालात हसायला लागला. अभिजितला जायला सांगून मल्हार केबिनमध्ये गेला आणि त्याने लगेच शीतलला कॉल केला. हॅलो, बोला ना. कॉल करून काहीच न बोलता गप्पच बसलेला मल्हार शीतलला म्हणाला, अगं ती प्रोजेक्टची फाईल घेऊन लवकर केबिनमध्ये ये. मल्हार स्वतःला नॉर्मल करत शीतलला म्हणाला. शीतल प्रोजेक्टची फाईल घेऊन केबिनकडे निघाली. मल्हार केबिनमध्ये शीतलची आतुरतेने वाट बघून इकडे तिकडे फेऱ्या मारू लागला. शीतल दरवाजा लॉक करून आतमध्ये आली. या बसा मिस शीतल. तुम्ही असं कसं करू शकता? कालच्या इतक्या गोड दिवसानंतर तुम्हाला माहिती आहे ना कामाचा किती लोड वाढला आहे ते. मल्हार शीतलकडे बघून म्हणाला. मल्हारच्या बोलण्याने शीतल एकदम गोंधळून गेली. तिला काहीच कळालं नाही. काय झालं यांना? माझी काही चूक तर झाली नाही ना? शीतल मनातल्या मनात स्वतःलाच बोलू लागली. मल्हार शीतलच्या पाठीमागे गेला आणि तिच्या कानात हळूच कुजबुजला. सुंदर दिसताय राणी सरकार, पण तुम्ही असं दररोज सुंदर दिसला तर मी माझी कामं कशी करायची शीतल? मल्हारच्या स्पर्शाने शीतल एकदम शहारून गेली आणि तिने लगेचच डोळे मिटले. मल्हारने शीतलला स्वतःकडे वळवलं. अशी जर सुंदर दिसणार असशील तर मी कामं कशी करायची सांग बघूया? मी तर वेडा होईल ग. मल्हार शीतलच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. मल्हारचं बोलणं ऐकून शीतलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक उमटली. खरंच वेडे आहात तुम्ही, शीतल म्हणाली. अगं खरंच आहे मी वेडा तुझ्या प्रेमात, म्हटलं ना, मल्हार म्हणाला. अहो मल्हार, असं कोणी घाबरवतं का? माझा जीव गेला असता ना, शीतल म्हणाली. अगं माझी परी, तुला मी घाबरवत नव्हतो काय, तुझी स्तुती करत होतो. तू एवढी सुंदर दिसते आहेस की माझा स्वतःवरचा ताबा सुटला ग. आणि तू जर अशी दररोज सुंदर दिसणार असशील तर मी किती स्वतःला कंट्रोल करायचं सांग ना. अगं माणसाने इतकं का सुंदर दिसावं की समोरच्याचा स्वतःवरचा ताबाच सुटून जाईल? माझी नजर तर तुलाच शोधत राहील. मल्हारचं बोलणं ऐकून शीतल रागाने, बरं ठीक आहे, कालच्या सारखंच दिसत जाईन मी उद्यापासून, म्हणून जाण्यासाठी वळली. मल्हारने लगेचच शीतलचा हात धरला आणि शीतलला मागे खेचलं. हे माझी परी, कुठे चाललीस? अगं तुला असं बघून तुला मिठीत घ्यावंसं वाटतंय, पण मर्यादा आहेत ना, मी त्या नाही तोडू शकत, मल्हार म्हणाला. पण तुम्हाला मिठीत घेण्यासाठी कोणी मर्यादा सांगितले? शीतल म्हणाली. खरंच मी तुला, मल्हार म्हणाला. शीतलने खाली मान घालून होकारार्थी मान हलवली. फक्त मिठीत घेण्यापुरती मर्यादा नाही हा, शीतल म्हणाली. मल्हारने शीतलला लगेचच आपल्या जवळ घेतलं. एका हाताने तिच्या गालावर आलेले केस कानाच्या पाठीमागे सारले आणि अलगद शीतलला आपल्या मिठीत घेतलं. शीतल ही मल्हारच्या मिठीत विसावली. काही क्षणांसाठी दोघे पण एकमेकांच्या मिठीत स्तब्ध झाले. दोघांनीही एकमेकाला मिठीतून सोडवलं. शीतलच्या तर चेहऱ्यावर एकदम लाजेची लाली चढली. अगं अशी लाजत जर राहिलीस तर माझं कसं होणार, मल्हार म्हणाला. शीतल खालीच मान घालून उभी राहिली होती.
अगं माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीस का तू? मला विश्वासच बसत नाही तू एवढी लाजतेस म्हणून, मल्हार म्हणाला. खोटा खोटा राग आणत शीतल मल्हारला मारायलाच लागले. अगं थांब थांब जरा, लागतंय ना मला. सॉरी सॉरी राणी सरकार, अशीच जर लाजत राहिलीस ना तर मी माझ्या मर्यादा सोडून देईना, मल्हार म्हणाला. हो का, मी बरं विसरू देईन तुम्हाला, म्हणत शीतलने मल्हारचे सेट केलेले केस विस्कटले. मल्हारने परत आपले केस व्यवस्थित केले. पुन्हा एकदा शीतलने त्याचे केस विस्कटले. शेवटी वैतागून मल्हारने पुन्हा एकदा आपले केस सरळ केले. असू देत ना असे केस, तुम्हाला छान वाटतात, शीतल म्हणाली. हो का, तुला माझे विस्कटलेले केस आवडतात? आणि काय काय आवडतं तुला, मल्हारने विचारलं. तसं शीतलने पुन्हा एकदा त्याचे केस विस्कटले आणि बाहेर पळून गेले. मल्हारने हसतच स्वतःच्या केसांमध्ये हात फिरवला. हा खटाळपणा किती गोड आहे हिच्यात, म्हणून मल्हार कामाला लागला. शीतल पण येऊन कामाला लागली. पण ऑफिसमधले सगळेजण येऊन तिला प्रश्न विचारू लागले. आज तुझा वाढदिवस आहे का? काही जणांनी तर तिला विचारायच्या अगोदरच विश केलं. शेवटी शीतल सगळ्यांच्या प्रश्नांना वैतागून गेली. काय आहे यार, मी माझ्या स्वतःसाठी सुद्धा तयार होऊ शकत नाही का, शीतल मनातल्या मनात बडबडली. मल्हार केबिनमधून ही सगळी शीतलची फटफजिती बघत होता. मल्हारने शीतलला फोन केला. काय झालं, काय एवढी वैतागतेस, मल्हार म्हणाला. शीतल वैतागून, हे सगळं जे काय आहे ना, हे सगळं तुमच्यामुळे झाले, समजलं तुम्हाला, शीतल म्हणाली. अगं मी काय केलंय, मल्हार म्हणाला. मी तुमच्यासाठी एवढी छान तयार होऊन आले आणि सगळ्यांना वाटते की माझा आज वाढदिवस आहे म्हणून मी स्वतःसाठी तयार सुद्धा होऊ शकत नाही का, शीतल म्हणाली. खरंच तू माझ्यासाठी तयार होऊन आलीस? सांगितलं नाहीस की मला? आवडलं मला, मल्हार म्हणाला. जाऊ देत, तुम्हाला सांगून काही फायदा नाही. मी उद्यापासून आधीसारखं तयार होऊन येणार, कितीही जरी खास कारण असलं तरी, शीतल म्हणाली. अगं पण माझ्यावर का अन्याय, मी काय केले, मल्हार म्हणाला. शीतलने काही नाही म्हणून फोन कट केला. लंच ब्रेक नंतर जय ऑफिसमध्ये आला. पण खूप वैतागलेला होता. खूप चिडचिड त्याची चालू होती. जय मल्हारच्या केबिनमध्ये गेला. देशमुखांच्या प्रोजेक्टवर कोण कोण काम करतंय त्या सगळ्यांना बोलून घे आत्ताच्या आत्ता, जय म्हणाला. अरे पण काय झाले, तू काय एवढा चिडचिड करतोयस, मल्हार म्हणाला. अरे काय सांगू, देशमुखांच्या प्रोजेक्टमध्ये कितीतरी चुका करून ठेवल्या आहेत सगळ्यांनी. कुणाचं जरा सुद्धा कामावर लक्ष नाही का? तो देशमुख म्हणत होता तुम्ही तुमच्या एम्प्लॉईंना डोक्यावर बसवून घेतले म्हणून, जय मल्हारला म्हणाला. देशमुख यांच्या प्रोजेक्टवर जे जे एम्प्लॉई काम करत होते ते सगळे मल्हारच्या केबिनमध्ये आले. शीतलने मल्हारला डोळ्यांनीच विचारले काय झाले म्हणून. मल्हारनेही डोळ्यांनीच इशारा करून सांगितले की मी सगळं बघून घेतो म्हणून. जय अरे तुला माहिती आहे ना तो देशमुख कसा आहे, तो सगळे व्यवस्थित काम करतात त्या प्रोजेक्टवर, मल्हार जयला म्हणाला. सॉरी गाईज, मी उगाच तुमच्यावर वैतागलो, आय एम सॉरी, जय म्हणाला. इट्स ओके सर, आम्ही इथून पुढे सुद्धा नेहमीपेक्षा जास्त काम अगदी व्यवस्थित करू, सगळेजण म्हणाले आणि आपल्या कामाला निघून गेले. मल्हार जयच्या जवळ गेला. त्याच्या शेजारी बसून मल्हारने जयला विचारलं, काय झाले जय, का तू एवढा डिस्टर्ब आहेस? अरे काय सांगू तुला, डॉक्टरांनी सीमाची खूप काळजी घ्यायला सांगितले आणि त्यातच आई बाबा सुद्धा इथे नाही आहेत. काय करू मला समजतच नाही, जय मल्हारला म्हणाला. अरे जय, मी तुला किती वेळा सांगितलंय आमच्या घरी येऊन राहा म्हणून, माझी आई आहे ना काळजी घ्यायला, मग तू काय एवढं टेन्शन घेतोस? मल्हार जयला म्हणाला. सीमाला विचारून बघतो काय म्हणते ते. अरे पण तुझा जेव्हा कॉल येत होता तेव्हा मी डॉक्टरांच्या जवळ होतो, त्यामुळे तुझा फोन मी घेऊ शकलो नाही. काय झालं बोल ना, जय मल्हारला म्हणाला. अरे शीतलने मला ग्रीन सिग्नल दिलाय. हो म्हणाली ती मला, मल्हार म्हणाला. अरे सांगतोस काय, खरंच? कॉंग्रॅच्युलेशन भावा. खरं सांगू, शीतल तुझ्यासाठी अगदी परफेक्ट मुलगी आहे, खूप हुशार आणि चांगली मुलगी आहे ती. सीमाला सांग. नको नको, मीच सांगतो घरी जाऊन, नाहीतर आनंदाच्या भरात ती तिथे उड्या मारत बसेल, जय म्हणाला
आणि दोघे पण हसायलाच लागले. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? आवडला ना? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन व्हॉइस. धन्यवाद.